हे खरं तर 3-4 महिन्याआधीचं प्रकरण आहे। तिची छेडछाड काढली आणि तिला मानसिक त्रास दिल्यामुळे पीडित मुलीला 3-4 महिने पहिली तिने आत्महत्या केली। या तपासामध्ये त्या पीडित मुलीला जो आरोपी होता अभिषेक कदम म्हणून त्याला वाचवण्याचं काम एक मुंबई रेल्वे कॉन्स्टेबल डीवायएसपी जे आहेत तर त्यांना या प्रकरणाचा चार्ज काढलेला आहे। पण लोकांची मागणी आहे त्याच्यामध्ये की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ते सुद्धा सस्पेंड झाले पाहिजे। काय ते आमदार तिथे उपस्थित ठीक आहे, बोला प्रश्न क्रमांक 1 बोला अध्यक्ष महोदय बोला साक्षी कांबळे म्हणून एक पीडित मुलगी आहे। हे खरं तर 3-4 महिन्याआधीचं प्रकरण आहे। तिची छेडछाड काढली आणि तिला मानसिक त्रास दिल्यामुळे विचारला ना प्रश्न विचारला 8166 बोललो पुकारला त्यांनी पुकारला तर त्या पीडित मुलीला 3-4 महिने पहिली तिने आत्महत्या केली आणि जी काही मला माहिती भेटली त्याच्यामध्ये त्या तपासामध्ये वरच्या सभागृहामध्ये सुद्धा या विषयावरची चर्चा झाली होती आणि गृह खात्याने सुद्धा त्याच्यावरती गृहमंत्री साहेब पण ऍक्शन सुद्धा त्याच्यावरती झाली। पण अडचण त्याच्यामध्ये एवढी झाली की 14 मार्चला हा गुन्हा झाला आणि मे मध्ये त्याला अटक झाली आणि या तपासामध्ये त्या पीडित मुलीला जो आरोपी होता अभिषेक कदम म्हणून त्याला वाचवण्याचं काम एक मुंबई रेल्वे कॉन्स्टेबल म्हणून शीतल कदम म्हणून त्या होत्या। तर त्याच्यावरती रेल्वे कर्मचाऱ्यांनी गृहमंत्री साहेब ऍक्शन घेतली, त्यांना सस्पेंड केलं। आपण फक्त लोकांची मागणी त्याच्यामध्ये एवढीच आहे की स्वप्नील राठोड म्हणून डीवायएसपी जे आहेत तर त्यांना या प्रकरणाचा चार्ज काढलेला आहे। पण लोकांची मागणी आहे त्याच्यामध्ये की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ते सुद्धा सस्पेंड झाले पाहिजे। ठीक, मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य संदीप क्षीरसागर यांनी सांगितल्याप्रमाणे बीड येथील KSK महाविद्यालयामध्ये सदर आरोपी आणि ही पीडित मुलगी त्या ठिकाणी शिकत होते आणि त्यांचे मग त्या ठिकाणी प्रेमसंबंध झाले। काही दिवसांनी मुलांनी त्या ठिकाणी लग्न करण्यास नकार दिला आणि नकार दिल्यानंतर ती मुलगी दुसऱ्या ठिकाणी राहायला लागली। तिच्या आईवडिलांनी तिच्या संमतीने दुसऱ्या ठिकाणी तिचं लग्न जुळवून दिलं। परंतु पुन्हा एकदा ह्या आरोपीनं तिला मेसेज टाकले की तू माझ्याशिवाय असं कसं दुसऱ्यासोबत लग्न करू शकते, मी तुला पाहून घेईन वगैरे। हा तिला मानसिक त्रास व्हायला लागला म्हणून आई वडिलांनी तिला मामाच्या घरी त्या ठिकाणी शिफ्ट केलं। हे केल्यानंतर काही दिवसांनं सततच्या मानसिक त्रासामुळे सदर पीडितेने आत्महत्या केली। तशा पद्धतीचा गुन्हा देखील दाखल झाला आणि त्या आरोपीला अटक देखील त्या ठिकाणी करण्यात आली। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार देखील कार्यवाही करण्यात आली। परंतु पुढे जाऊन त्याची कोर्टातून त्या ठिकाणी बेल झाली। आता आपण जो मुद्दा उपस्थित केला की दुसरी एक पोलीस कॉन्स्टेबल जी रेल्वेमध्ये काम करत होती परंतु ही त्याची बहीणच होती, आरोपीची बहीणच आहे। सर्व पोलिसांनी तपासणी केल्यानंतर ह्या शीतल कदमनी कुठल्याही पद्धतीचा मेसेज किंवा त्या पीडितेला केला नव्हता। पीडितेकडनंच हिला फक्त एक मेसेज आलेला आहे की तुम्ही तुमच्या भावाला समजवा म्हणून। आणि त्यावेळेस त्या शीतल कदम नावाच्या मुलीनी जी काही कर्मचारी आहे तिने सांगितलं की याच्यामध्ये मला काही लेणं देणं नाही, मला काही करायचं नाही, तुम्ही तुमचं परस्पर त्या ठिकाणी पाहून घ्या। म्हणून तिची देखील कोर्टानं त्या ठिकाणी जमानत तिला देखील दिली आणि ती देखील आता मोकळी त्या ठिकाणी झालेली आहे। आता संबंधित तुम्ही जो एका अधिकाऱ्याचं नाव त्या ठिकाणी घेतात ह्या अनुषंगाने देखील सखोल चौकशी करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल।